हाय, तर चला आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आलेली आहे बाहेर। तर मला हळदी कुंकू करायचं होतं रथसप्तमी दिवशी, म्हणून मी बाहेर आले होते। आणि बाहेर आल्यानंतर पहिला आम्ही नाश्ता करून घेतला, कोबी मंचुरियन खाल्लं। आणि त्यानंतर म्हणलं चला जे शॉपिंग करायचं आहे ते करून घेऊया। त्यानंतर शॉपिंग देखील केलं आणि तसंच लगेच घरी आलो। तर हे बघा मी काय काय शॉपिंग केलेलं आहे। तर हे बायकांना गिफ्ट देण्यासाठी हळदी कुंकवासाठी हे मी वाण आणलेलं आहे। ह्याच्यात दोन डिझाईन्स आहेत, एक म्हणजे गोल आणि एक म्हणजे अशी पानाच्या आकाराची। कसे आहेत, छान आहेत का मला नक्की सांगा। आणि त्याचबरोबर हे मी कुबेर देखील आणलेलं आहे। हे पहा, मला हे घरात आणायचं होतं खूप दिवसापासून, पण हे मिळत नव्हतं मला खरं। आणि मोठं आणायचं होतं खरं, पण तिथं या छोट्याशा डिझाईन होत्या, त्यामुळे मला हेच भेटलं। तर तात्पुरतं मी देखील आणले, नेक्स्ट टाईम जर मिळालं तर मोठं घेऊन येणार। तर मला हे खूप आवडले खरं, किती छान आहे बघा ना। आणि हे घरात ठेवलेलं आणलेलं छान असते। आणि हा ट्रे देखील हे देखील मला खूप आवडलं होतं दुकानामध्ये, ते देखील मी घेऊन आले। नंतर एक छोटंसं मीठ ठेवायला, छोटंसं जेवणासोबत घेण्यासाठी। आणि हे माझ्याकडे नव्हतं पावभाजी करण्यासाठी, तर हे देखील मी घेतले। आणि हे बघा बायकांना गिफ्ट संक्रांतीचं हळदी कुंकवाचं देण्यासाठी मी एवढं साहित्य घेऊन आलेलं आहे। कसं आहे, छान आहे का मला नक्की सांगा। तुम्ही आवडली तर नक्की कमेंट करून सांगा की छान आहे किंवा नाही, असं काहीतरी मला रिप्लाय द्या आणि मला सांगा। तर रथसप्तमीसाठी उद्या हळदी कुंकू ठेवले आणि त्यासाठी मी एवढी खरेदी केली। त्यानंतर फुलं देखील घेतली, मी ही बाजारातूनच आणली होती फुलं। ही फुलं माझी खूप स्पेशल आहेत, मला खूप आवडतात। आणि त्यानंतर उद्या आपल्या आवरण्यासाठी गजरा महत्त्वाचा असतो, गजऱ्याशिवाय आपलं दिसणं परिपूर्ण होत नाही, त्यामुळे गजरे देखील घेतलेले आहे। तर चलो बाय।